तर आज मी काय करणार आहे माहिती आहे, फणसाचा हलवा करणार आहे। मग त्याच्यासाठी ह्या फणसाच्या झाडावरला मी ना हा कापा फणस आहे तो काढून घेते आणि म्हणजे फणसाच्या झाडावरनं, आणि मी आता याचा हलवा बनवणार। नमस्कार मंडळी, तर आज मी बनवते आहे फणसाचा हलवा। मग त्याच्यासाठी ना फणसाचे दोन प्रकार असतात, एक कापा आणि एक बरका। तर माझ्याकडे आता हे काप्या फणसाचे गरे आहेत, मी काढून घेतले आहेत फणसामधून। पिका फणस घ्यायचा, तर मी त्याचा हलवा बनवते अगदी केरळ स्टाईलमध्ये, जसा केरळमध्ये बनवला जातो तसा। तर त्याच्यासाठी मी हे फणसाचे गरे घेतले आहेत। हा गुळ घेतला आहे मी, चांगला असा लाल कलरचा जो गुळ असतो ना, काळ्या कलरचा, तो घ्यायचा। आणि हा फणसाचा पल्प आहे, म्हणजे फणसाचे गरे चांगले साखर आणि हे करून चांगले शिजून घेतलेला पल्प आहे हा। तर मी त्याच्यासाठी जे साहित्य घेतलं आहे, तर मी ही मनुकं घेतली आहे, ही जायफळ पूड घेतली आहे, हे तूप घेतलं आहे, साजूक तूप घेतलं आहे 1 वाटी, ही वेलची पूड घेतली आहे, हे चिमूटभर मीठ घेतलं आहे, ही काळे मनुका आहे, आणि हा खसखस आहे, आणि हे आपले ड्रायफ्रूट्स आहेत, आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे, आणि हा व्हॅनिला इसेन्स आहे। हा एक 2-3 ड्रॉप फक्त टाकायचा। तर मी आता काय करते, हे जे गरे आहेत ना ते मिक्सरला लावून त्याची प्युरी करून घेते। तरी ही बघा, मी मिक्सरला लावून ना हे फणसाचे जे गरे होते त्याची मी एकदम बारीक अशी, म्हणजे बारीक नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं, म्हणजे आपल्या हलव्यामध्ये ना जे त्याचे छोटे छोटे जे म्हणजे फणसाचे जे गरे लागतात ते खूप दाताखाली आले की छान लागतात। तर मी हे जाडसर असं त्याचा पल्प करून घेतलेला आहे। तर आता काय करते, इकडे मी ना ही एक कढई घेतलेली आहे, तर त्या कढईमध्ये मी हे 1-2 चमचे मी हे साजूक तूप घालते। तर या कढईमध्ये मी हे साजूक तूप घातलं आहे, तर त्याच्यावर हे मी प्युरी ओतणार आहे, आणि ही व्यवस्थित अशी परतून घ्यायची, म्हणजे 10 मिनटं तरी ही मंद गॅसवर ना चांगली शिजून घ्यायची। तर मी आता काय करते, ती व्यवस्थित 10 मिनटं शिजून घेते। तर आता काय करायचं, हा बघा, ही 5 मिनटं झालेली आहेत। मी मंद गॅसवर हे फणसाच्या गऱ्याचं जो हे आहे ते मी परतून घेतलं आहे। तर 5 मिनटं झाली आहेत, आणि त्याचा कलर पण बघा थोडा चेंज झालेला आहे। तर आता काय करायचं, त्याच्यामध्ये हे मीठ टाकायचं। मीठ टाकल्याने काय होतं, कुठच्याही गुळाच्या पदार्थात जरासं जर मीठ टाकलं तर त्या पदार्थाची टेस्टसुद्धा वाढते, आणि ह्याला शिजायला सुद्धा तो मदत होणार मिठामुळे। तर आता काय करते, मी हा 1 वाटी जो गूळ घेतला आहे ना तो त्याच्यामध्ये घालून घेते। तर आता हा मी गूळ ना घालून घेतला आहे। तर आता ह्या काय होणार, ह्या गुळाला पाणी सुटणार, आणि त्याच्यामध्येच हे 5 मिनटं चांगलं शिजू द्यायचं। तर आता मी 5 मिनटं हे चांगलं शिजून घेते। तर आता काय करायचं, हे जे मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, तर त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये 1 अर्धा वाटी पाणी घालायचं, आणि ते व्यवस्थित हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। तर आता इकडे एक आपला चांगला जो गूळ घातला आहे ना तो चांगला हे बघा चांगला वितळून एकजीव झालेला आहे। तर आता मी काय करते, हा जो पल्प आहे, तर तो हा जो फणसाचा पल्प आहे ना तो पण मी भुतूर घालून घेते, आणि ह्याला 5 मिनटं शिजू देते। तर आता आपलं हे 5 मिनटं झालेली आहेत। तर काय करायचं, आता हे जे कॉर्नफ्लॉवर आहे ना ते कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं, नाहीतर ते खालचे चिकटतं, आणि हे थोडं थोडंसं घालून सतत असं हलवत राहायचं। थोडं थोडंसं घालून सतत असं हलवत राहायचं, नाहीतर काय होणार, त्या कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होणार।
तर ना हे असं कॉर्नफ्लॉवर टाकल्यावर सतत असं ढवळत राहायचं, नाहीतर काय होतं कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होऊ शकतात. असं सतत ढवळत राहायचं. तर आता एक मी 2-3 मिनटं ना असं सतत ढवळत राहते. तर आता काय करायचं, त्याच्यामध्ये ही जायफळ पूड आहे ती टाकायची. हे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकायचे. तुम्हाला हवे तर हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुपावर तळून टाकू शकता. ही मनुका आहे ती टाकायची. हे बेदाणे आहेत ते टाकायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. तर आता आपण ना ह्याच्यामध्ये ही वेलची पावडर घालून घ्यायची आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं. तर आता ह्याच्यामध्ये काय करते, हा व्हॅनिला इसेन्स आहे ना त्याच्यामध्ये फक्त 2 ते 3च ड्रॉप टाकायचे, म्हणजे जो एक फणसाचा वास असतो ना तो वास निघून जाण्यासाठी. तर ना आता हे बघ, आता हा हलवा जो आहे ना तो सतत ढवळत राहायचा, नाहीतर तो खालती चिकटणार. आणि आता ह्या स्टेजला जे हे 1 वाटीभर जे तूप आहे ते पूर्ण असं 2-2 चमचे हे करून पूर्ण ते हलव्यामध्ये घालायचं. असं सतत ढवळत राहायचं आणि 1-2 चमचे तूप एक 4 ते 5 वेळा ॲड करत राहायचं. तर आता हे ना तूप, म्हणजे हे तूप ज्यावेळी हा हलवा पूर्ण तयार होणार त्यावेळी हे तूप सगळं बाहेर येणार, त्यावेळी समजायचं की आपला हलवा तयार झाला आणि त्याचा गोळा होणार. आता सतत असं ढवळत राहायचं. तर मी काय करतेय, हा मी कुकरचा एक डबा घेतलाय, तर त्या डब्याला मी हा तुपाचा हात लावून घेते. कुकरमध्ये ना मी कुकरच्या डब्यामध्ये केळीचं पान घातलंय. तुम्हाला हवा तर तुम्ही बटर पेपर सुद्धा घालू शकता आतमध्ये, किंवा नुसतं जरी त्याला तूप लावलं तरी तो निघणार, काय प्रॉब्लेम नाही. तर हे साईडला सुद्धा मी हे करते, तूप लावून घेते. हा इथे ना सतत असं ढवळत राहायचं. आणि हे आता राहिलेलं तूप आहे ते सगळं आतमध्ये घालून टाकायचं. तर आता आपल्याकडे हा खसखस आहे ना तो असा इथे असा पेरून घ्यायचा. म्हणजे आपण काय करणार आहोत, ड्रायफ्रूट्स वरती घालणार नाही हो. तर मी खसखसचाच वापर करते आणि हा जो राहिलेला खसखस आहे तो आतमध्ये घालून टाकते.
सतत ढवळत राहायचं, नाहीतर काय होतं की तो खालती लागू शकतो. हा बघा आता हा होत आलाय हा गोळा. हे बघा हे जे भांडं आहे ना ते आलव्याला सोडतंय. ते त्यावेळी असं सतत ढवळत राहायचं म्हणजे त्याचा गोळा होणार, नाहीतर तो काय होणार खालती लागणार आणि करपणार. आणि आपल्याला जर वाटतंय की आपला जर हा गोळा होत नाही तर आपण अजून थोडंसं 1-2 चमचे तूप ॲड करायचं. हे बघा तर अजून 1-2 मिनिटात आता माझा हा गोळा तयार होईल. तर आता आपला जो हलवा आहे ना तो हे बघा होत आलाय, म्हणजे त्याचा गोळा हा होतोय, म्हणजे तो झालाय. तरी पण आपल्याला चेक करायचं असेल तर आपण काय करायचं, जरासा असा हा ह्याच्यावर घेऊन बघायचा. आणि हे बघा त्याचा जर असा हा इझिली गोळा होत असेल ना तर समजायचं आपला हलवा तयार झालेला आहे. तरी पण मी 1 मिनिट ह्याला शिजू देते. तर आता आपला हा ना हलवा झालेला आहे. काय तर मी आता काय करते, हे बघा आता पूर्णपणे झालेला आहे. तर मी आता काय करते, गॅस बंद करते आणि 1 मिनिटात काढून घेते. असा हा एकत्र होतो म्हणजे आपण समजायचं की हलवा झालेला आहे. आणि तुम्हाला अजून हवे असतील तर तुम्ही अजून पण ड्रायफ्रूट टाकू शकता. तुमच्या आवडीचे अजून काय असतील तर ते सुद्धा टाकू शकता. तर आता मी काय करते, गॅस बंद करून घेते. आणि हा मी केकचा टीन असा बनवलेला आहे, म्हणजे कुकरचा जो डबा घेतला आहे त्याला मी असं तयार केलं आहे. आणि तुमच्याकडे केकचा टीन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता. तर मी हे जे मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेते. तर गॅस मी बंद केलेला आहे. तर आता मी ना काय करते, हे डब्यामध्ये काढून घेण्यापूर्वी आतमध्ये 1 चमचा तूप टाकते आणि व्यवस्थित असं परतून घेते. म्हणजे काय होणार, त्याला एक चकाकी येणार. हे आता मी डब्यामध्ये काढून घेते. तर आता काय करते मी, हा हलवा हे बघा कसा त्याचा गोळा होतोय तो, तर तो आता मी ह्या डब्यामध्ये काढून घेते. तर आता मी ना हा हे बघा हलवा मी ह्या टीनमध्ये काढून घेतलेला आहे. आताच बघा हा पूर्णपणे म्हणजे असा घट्ट घट्ट वाटतोय. तर मी काय करते, हे जे केळीचं पान आहे ना त्याला जरासं तूप लावते, पसरवते आणि ह्याला एक लेवल असं करून घेते. म्हणजे काय होतं, चिकटणार नाही. तर कारण ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे, तुपाचं प्रमाण थोडं कमी वापरलं आहे, कारण अजून तरी ह्याच्यात अर्धी वाटी तूप वापरायला पाहिजे होतं. तर आता ह्याला मी असंच 1-2 तास ठेवणार आहे. म्हणजे कसं होणार, तो फ्रीजमध्ये नाही ठेवणार आहे, फ्रीजच्या बाहेरच ठेवायचा. कारण कसं फ्रीजमध्ये ठेवला तर तो परत त्याला पाणी सुटण्याचा संभव असतो. आणि हा कसा माझ्या ऑर्डरचा आहे.
त्याच्यामुळे आम्ही बाहेरच ठेवणार आहे. कारण कसं हा हलवा 2 ते 3 महिने ह्याला काही होत नाही, ह्याला बुरशी येत नाही, ह्याला काही. कारण आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आणि पाण्याचा आपण जे गरे असतात ते मिक्सरला लावतो त्यावेळीसुद्धा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, नाहीतर त्याला कसं बुरशी वगैरे येऊ शकते. तर हा हलवा 2 ते 3 महिने अगदी व्यवस्थित राहतो, ह्याला काही होत नाही. तर अजूनही फणसाचा सीझन संपलेला नाही आहे, तर तुम्ही सुद्धा असा हा हलवा नक्कीच करा. आणि करून जरी ठेवलात तरी तो 2-3 महिने अगदी व्यवस्थित राहू शकतो. नंतर मग आपण फ्रीजमध्ये ठेवायचा, कारण तो कसा आपल्याला स्वतःलाच खायचा असतो. तर हा माझा विक्रीचा आहे, म्हणून मी काय ह्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवणार नाही आहे. तर ह्याला आता 2 ते 3 तास मी थंड व्हायला देणार आहे. तर आता आपण भेटू. हे बघा, आता 2 ते 3 तासांनी भेटू. कसा भन्नाट असा दिसतोय ना. हा आपल्याला वाटतोय का हा फणसाचा हलवा आहे असं. किती छान दिसतोय बघा, म्हणजे तो किती छान असणार. तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा असा. तर आता आपला हा हलवा जो आहे ना, त्याला 2 तास झालेले आहेत आणि चांगला थंड पण झालेला आहे. तर काय करायचं, ह्या सुरीने त्याच्या ज्या कडा आहेत त्या जराशा लूज करायच्या, म्हणजे आपल्याला काढायला सोपं जाईल. आणि ह्या पानावर असं उलटा पाडायचा. हा बघा, हा बघा. तर असा हा छानपैकी आपला पिक्या फणसाचा हलवा तयार झालेला आहे. बघा तो किती छान. अगदी वरती आपण जो खसखस टाकला आहे ना, खसखसाचे दाणे, त्यामुळे ते कसे म्हणजे किती छान दिसतो बघा. अगदी केक सारखाच वाटतो बघा. तर ना आता हे फणसाचे वरती जे गरे आहेत ते मी डेकोरेशनसाठी ठेवलेले ते काढून घेते आणि हा कापून घेते, त्याच्या वड्या पाडते. तर आता मी ना हे कापून घेतलेले आहेत. तर हे बघा कशा या छानपैकी अशा वड्या पडलेल्या आहेत. हे बघा, हे बघा. हे बघा, प्रत्येक वडी ही कशी सेपरेट होते ते. तर अशा या छानपैकी या फणसाच्या हलवाच्या वड्या पडतात. तर ह्या सीझनला तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा हलवा नक्की. आपण दुधाचा हलवा, मिठाई आवर्जून खातो, पण असे हे नैसर्गिकरित्या पिकलेल्या फळांचा हलवे जर आपण बनवून खाल्ले तर ते पौष्टिकसुद्धा असतात. आणि आमच्या कोकणात मुबलक प्रमाणात फणस उपलब्ध आहेत. आणि आता पावसाळा आला की ते फणसावरच पिकून ते वाया जातात. तर तुम्ही अशा प्रकारे जर हा हलवा बनवून ठेवलात तर तो अगदी 3 ते 6 महिनेसुद्धा व्यवस्थित राहतो. तर तुम्ही सुद्धा असा हलवा नक्कीच करा. आणि माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा येणारा व्हिडिओ नक्कीच पहा.